अन्य अविनाशची लव्ह स्टोरी भाग 11। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। मागील भागात अन्या म्हणाली, हो आई बाबा, माझं त्या माणसाची जबरदस्तीने लग्न लावून देत होते। मी त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं ऐकलेच नाही। अन्या रडत बोलली। हे ऐकून तिची आईसुद्धा रडू लागली आणि इतका वेळ बाहेर उभा राहून त्या दोघींचं बोलणं ऐकणारे तिचे बाबाही रडू लागले। तेवढ्यात त्यांचा फोन वाजला व ते बाहेर कुठेतरी निघून गेले। तर आतापासून पुढे हॅलो, बोला बोला की साहेब, काय काम होतं? अन्याचे बाबा अदबीने बोलले। हॅलो रवींद्र, माझं तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे। एक काम कर, तुझ्या घरासमोर जी गाडी उभी आहे त्यामध्ये येऊन बस। पलीकडून एका वयस्कर व्यक्तीचा आवाज आला। अहो साहेब, तुम्ही कशाला यायची तसदी घेतली? मला फोन करायचे ना, मी स्वतः आलो असतो तुम्हाला भेटायला, अन्याचे बाबा म्हणाले। अरे रवींद्र, माझं काम आहे म्हटल्यावर मी येणार ना तुला भेटायला। चल ये लवकर, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, पलीकडून ती वयस्कर व्यक्ती बोलली। हां आलोच साहेब, एवढे बोलून अन्याचे बाबा पळत जाऊन त्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसले। त्यांनी शेजारी पाहिलं तर त्यांच्या शेजारी जवळपास 70 वर्षाचे वयस्कर व्यक्ती बसले होते। अन्याचे बाबा गाडीत बसताच ती गाडी सुरू झाली। ये रवींद्र, कसा आहेस? अन्याच्या बाबांना आलेला पाहून ते हसून बोलले। मी बरा आहे साहेब, तुम्ही कसे आहात? अन्याचे बाबा म्हणाले। मी देखील बरा आहे, पण मला एका गोष्टीचे फार टेन्शन आलं आहे आणि ते दूर करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, ते बोलले। तुम्हाला माझी मदत हवी आहे? बोला ना साहेब, तुम्हाला कसली मदत हवी आहे? मी जर तुमच्या कुठल्या तरी कामी आलो तर मी माझं भाग्यच समजेल। तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, अन्याचे बाबा नम्रपणे बोलले। चल आतमध्ये, आपण निवांतपणे बोलूया। त्यांची गाडी एका मंदिराजवळ येऊन थांबली व ते दोघे खाली उतरून त्या मंदिरात गेले। देवाचे दर्शन घेऊन ते दोघे मंदिराचे एका पायरीवर बोलत बसले। रवींद्र, तू माझ्या नातवाला अविनाशला तर ओळखतच असशील ना, ते बोलले। अहो साहेब, त्यांना कोण ओळखत नाही? आपल्या देशातील तरुणाईचे आदर्श आहेत ते, आजकालच्या तरुण पिढीचे आयडल आहेत। माझ्या अन्या तर त्यांची खूप मोठी फॅन आहे। आज सकाळी तिच्या कॉलेजमध्ये त्यांचा कार्यक्रम होता, अन्याचे बाबा बोलले। हो, आज सकाळी तो त्या कार्यक्रमासाठी गेलेला। मी त्याबाबत सांगायला तुला इथे बोलून घेतलं आहे, अविनाशचे आजोबा बोलले। साहेब, तुम्ही हे सगळं काय बोलत आहात? मला काही समजत नाही, अन्याचे बाबांना न समजून बोलले। थांब, मी तुला स्पष्टपणे सांगतो, असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली। आज सकाळी अविनाशला त्या कार्यक्रमात एक मुलगी दिसली आणि ती त्याला फार आवडली आहे। त्याला त्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, अविनाशचे आजोबा म्हणाले। हो, पण तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? म्हणजे या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध आहे? अन्याचे बाबा म्हणाले। रवींद्र, मी हेच सर्व तुला सांगत आहे कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी धाकटी मुलगी अन्या आहे, अविनाशचे आजोबा हसत बोलले। साहेब, हे हे तुम्ही काय बोलत आहात? मला काही समजत नाही। माझी अन्या म्हणजे ती मुलगी माझी अन्या आहे? पण हे कसं काय शक्य आहे? अविनाशच्या आजोबांच्या बोलण्यावर अन्याच्या बाबांचा विश्वासच बसत नव्हता। हो, माझ्या नातवाला तुझी मुलगी फार आवडली आहे आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे, अविनाशचे आजोबा म्हणाले। हो साहेब, हे सगळं ठीक आहे, पण मी असं ऐकलं आहे की अविनाश साहेबांचं लग्न ठरलेलं आहे, अन्याचे बाबा म्हणाले। हो, तू बरोबर ऐकलं आहेस, त्यांचं लग्न समीरासोबत ठरलेलं आहे। पण अविनाशच्या आजोबांनी अन्याच्या बाबांना समीरा व नितीनच्या नात्याबद्दल सगळं काही सांगितलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अन्याच्या बाबांची व अविनाशच्या आजोबांची ओळख कशी काय झाली?
अन्याचे बाबा अविनाशचे आजोबांचे म्हणजे दादासाहेबांच्या कंपनीमध्ये कामाला होते. ते त्यांच्या जवळचे व विश्वासू एम्प्लॉईज होते. कारण एकदा एका व्यक्तीने कंपनीत अफरातफर केली होती, तेव्हा अन्याच्या बाबांनी त्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्या व्यक्तीला पकडून दिले होते. आणि तेव्हापासून ते अविनाशचे आजोबांच्या खात्रीतले झाले होते. त्यामुळे घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना, सणासुदीला अविनाशचे आजोबा अन्याच्या फॅमिलीला बोलावत होते. काय? पण हे सगळं जर रतन साहेबांना कळलं तर त्या तिघांच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये फूट पडेल. अन्याचे बाबा काळजीने बोलले. हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण जेव्हा त्यांना हे सर्व समजेल तेव्हा मी त्या तिघांना समजावून सांगेल. तसंही ते तिघे माझे सगळे ऐकतात आणि मला खात्री आहे जेव्हा त्यांना हे सर्व समजेल तेव्हा नक्कीच ते तिघे आपल्या मुलांच्या भावनांचा विचार नक्की करतील. अविनाशचे आजोबा विश्वासाने बोलले. देव करो, तुम्ही म्हणताय तसेच हो. अन्याचे बाबा त्यांना त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत बोलले. बरं, ते सगळं सोडून दे. मला तुझा निर्णय सांग, आजोबा म्हणाले. कसला निर्णय साहेब? अन्याचे बाबा त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलले. अरे रवींद्र, म्हणजे तुला तुझ्या अन्याकरिता माझ्या नातवाचं म्हणजेच अविनाशचं स्थळ कसं वाटलं? आजोबा म्हणाले. अहो साहेब, तुम्ही काय माझी चेष्टा करत आहात का? राजाधीक्षांचे घरचे स्थळ माझ्या अन्यासाठी येईल याचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. माझ्या अन्याने नशीब काढलं. तुम्ही सांगा, कधी बोलणी करायची लग्नाची? म्हणजे पाहण्याचा कार्यक्रम कधी करायचा? म्हणजे मला तसं तयारीला लागायला बरं. आणि घरी सांगायला हवं ना. अन्याच्या बाबांच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांना काय करू व काय नको असं झालं होतं. अरे हो, तू किती घाई करत आहेस? आपल्याला एवढ्या लवकर त्या दोघांचं लग्न लावून काही द्यायचं नाही आहे. अविनाशला अन्या पहिल्याच नजरेत आवडली आहे. पण अविनाशचे आजोबा म्हणाले. पण काय साहेब? रवींद्रने काळजीने विचारले. त्याची अशी इच्छा आहे की त्याची होणारी बायको ही वेल एज्युकेटेड असावी. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर अन्या अजून शिकत आहे. म्हणून माझं असं मत होतं की अन्याने तिचं शिक्षण पूर्ण करावं आणि त्यानंतर आम्ही रीतसर अन्याला मागणी घ्यायला येणार आहे. तसंही थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. अविनाशचे आजोबा म्हणाले. पण साहेब, रवींद्र बोलतच होता तेवढ्यात अविनाशच्या आजोबांनी त्यांना मध्येच थांबविले. हे बघ रवींद्र, पणबिन काही नाही. अन्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचं व माझ्या नातवाचं लग्न लावून द्यायचं असा माझा निर्णय आहे. अविनाशचे आजोबा म्हणाले. बरं चालेल साहेब, तुम्ही म्हणाल तसं होईल. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. उगाच तुम्हाला बाहेरून कुठून तरी समजलं तर तुमचा गैरसमज होईल. आणि त्यांनी अविनाशच्या आजोबांना त्यांच्या मोठ्या मुलीबद्दल सगळं काही सांगून टाकलं. त्यांचे मोठ्या मुलीबद्दल ऐकून अविनाशच्या बाबांना फार वाईट वाटलं. ही आजकालची मुलं ना जरा म्हणून समजूतदारपणाने वागत नाहीत. जर तिने तुला विश्वासात घेऊन त्या मुलाबद्दल घरी सांगितलं असतं तर तू त्या मुलाची माहिती काढून सगळं काही ठीक आहे हे चेक करून त्या मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं असतं ना. तसंही शेवटी आपल्या मुलांच्या सुखातच आईवडिलांचे सुख असतं ना. अविनाशचे आजोबा म्हणाले. हो साहेब, पण तिने मला काही बोललेच नाही. मला ह्याच गोष्टीची खंत आहे की तिने मला तिच्या व त्या मुलाबद्दल आधीच का नाही सांगितलं. ती लहान असल्यापासूनच मी कधीच तिच्या मनाविरुद्ध नाही केलं. तर मग मी तिची आयुष्यभराच्या जोडीदार तिच्या मनाविरुद्ध कसा काय करेन? तिने खरंच एकदा तरी माझ्याकडे याबद्दल बोलायला हवं होतं. रवींद्रने हतबल होऊन बोलले. रवींद्र, तू झालं गेलं विसरून जा आणि जर का ती घरी आली तर तिचा हा लग्न करायचा निर्णय ॲक्सेप्ट कर. तसंही ती अजून लहान आहे आणि तुझ्या मोठ्या मुलीच्या चुकीची शिक्षा तुझ्या लहान मुलीला देऊ नकोस.
कारण मी कित्येकदा असं पाहिलं आहे, जर घरातील मोठ्या मुलीने असे चूक केली तर तिच्या घरचे लगेच घरातील लहान मुलीवर अन्याय करू लागतात. तिचं बाहेर जाणं, तिचं शिक्षण, तिची स्वप्न आणि तिचं फ्रीडम यावर बंधनं आणतात. कधीकधी तर ते त्या मुलींच्यावर जबरदस्तीने लग्न लावूनसुद्धा देतात, तेही तिच्या मर्जीविरुद्ध. मला तर अशा लोकांचा फार राग येतो. खरं सांग रवींद्र, या सगळ्यांमध्ये त्या बिचारीची काही चुकी आहे का? अविनाशचे आजोबा रवींद्रकडे रोखून बघत बोलले. आणि इथे त्यांचेही बोलणे ऐकून रवींद्रला स्वतःचा खूप राग येत होता. कारण ते सुद्धा अन्यासोबत असंच वागत होते. श्रुतीने केलेल्या चुकीची शिक्षा ते अन्याला देत होते. जेव्हा अविनाशचे आजोबा बोलत होते तेव्हा त्यांना त्यांच्या जागी अन्या उभी असल्याचा भास होऊ लागला. ते स्वतःची व्यथा त्यांच्यासमोर मांडत होते की का बाबा, का तुम्ही माझ्यासोबत असं वागत आहात? तुम्ही दीदीच्या चुकीची शिक्षा मला देत आहात. माझं काय चुकलं? मी असं काय केलं ज्यामुळे तुम्ही माझ्यासोबत एवढे कठोरपणे वागत आहात? रवींद्रच्या डोळ्याच्या समोर अन्या रडत बोलत होती. ती त्यांना प्रश्न विचारत होती की का ते तिच्यासोबत असं वागत आहेत. हा प्रश्न ती विचारत होती. माझं चुकलं बाळा, मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. मी खरंच चुकलं. मी लहानपणापासूनच तुझ्याशी फार वाईट वागलो. तुझ्याशी कधी प्रेमाने बोललो नाही, की तुझी आपुलकीने चौकशी केली नाही, की तुला कधी मायेनं विचारलं नाही. नेहमी मी तुझा तिरस्कार केला, पण तू कधीच कोणाजवळ माझ्याबद्दल वाईट बोलली नाहीस. उलट तू माझ्या मित्रांना सांगायची की माझे बाबा खूप चांगले आहेत, ते माझी खूप काळजी घेतात, आणि मी मात्र तुझा द्वेष करत राहिलो. रवींद्र हात जोडून बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तर वाचक मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी कथा मालिकेच्या पुढील भागात पाहूया. तोपर्यंत ऐकत राहा माझ्या मागील कथा. तर ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.